तर आज आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही गेलतो आज मी गेलतो आज कोरियाले कपडे आणण्यासाठी. तर ते जे कपडे देतात ते लोक त्यातला एक जण मला म्हणे काव दादा म्हणे तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी कोण. नमस्कार. नमस्कार. वा वा काय चालू आहे? चटणी कुठे लागली बा? कशाची चटणी? शेंगदाण्याची. झाला का जेवणा टाइम झाला? मग हा मग काय काय केलं मग? वरण शेंगदाणे चटणी पोळ्या बस बस. मग काय पाहिजे तुम्हाला? काही भाजी किती काही नाही. भाजी काय ते सांगितलं ना तुम्हाला भाजी काही नाही. काय बरं ते रोजचं राहते झाला हे. वरण देऊ मला काय वरण काय आणलं? कॅटली आणलं. लोणचं हो, आणलं. कॅटली आणलं. कॅटली पाय पोरी आहे तर असं काम ऐकता की नाही फडकान. हा तुझा त्रास कमी झाला की नाही? मग तुझं जाणं हे आणणं ते आणणं. आणि आज आम्ही थोडं वरण केलेलं आहे. आज काही वरण लोणणार नाही आम्ही. हो आज आम्हाला थोडंच वरण खाणे. धड बिन लोण आहे. आता याच्यात काय काय टाकलं आणि आणखी काही नाही. बस एकदम मस्त लागतं. म्हणजे रुद्राची सोय आहे मग. ही दुधाची सोय. हा एकदम आवडते. बोला शेठ मस्त वाटतं. काय आणलं तुमच्या? आले काय? हे पा काय रितिका होते? आज रितिकाच्या घरी काय भाजी केली? बस, बस, पाहूया. बस. हे अरे पाहूया बस काय भाजी केली? हो गंगा फळ भाजी तर उडशीकच आणली. हा, चटणी हा? खाऊ. आमच्या घरची चटणी खाय वरण खाय काऊन? गंगा पाहिजे भाजी न वरण घ्या ना. नाही जेवा. कोई बी आरती आणली तू ना. हा असं आहे काय? आंबा, तिखट शाळेतून आल्यावर जेवू दे की. मी दादात बिगिन देते ना. रुद्र मांडी मारून बस रे बेटा. माडी घालून बस. इकडे बस ना मागे रुद्र पडशील ना बेटा. का रुद्र किती हुशार झाला आता पा कशी मांडी मारून बसला. वा 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 तुला देते अरे तू हे धोळ्या वरून खाती मार बेटा असं. आम्ही अरे पोळीच खाणं गरम आहे ते. पोळीच खायला काही खाद्य आहे मस्त आमच्या लेकराचं पहा तुम्ही म्हणसाल लेकराला आवडतं दरदरा वरण. गरीबाचं खाद्य हेच आहे. बारीक काला मुलं मस्त खात माले. हा आता तुम्ही म्हणसाल की आता रुद्र लहान आहे तुम्ही वरण लोणार तसं काही नाहीये. चटणी घेऊ तशी तर आम्हाला अशीच आवडती. आणि रुद्र सुद्धा असं आवडते कारण त्याला 2-3 काय हा काला मोठ तुम्हाला घासता काय तू? याला बा कसा काला मोठा लावला रुद्र म्हणते काला म्हणून पाहिजे आहे की. आणि सगळ्यांना खरं धन्यवाद. त्या ताईने सांगितलं मला की गॅस पाशी सिलेंडरची टाकी थोडी दूर ठेव म्हणून. तेवढी का म्हणतो ना. हा हो का. आणि बर पप्पाचा फोन पाहिजे. जेवण तर कर पहिले. एवढा फोन जायचा. पप्पाचा फोन पाहिजे पा. रुद्रला एवढी बेकार सवय लागली आमच्या की बिना मोबाईलचा जेवत नाही. काय करा सांगा बरं तुम्ही याच्यासाठी. पप्पाचा फोन कुठं टाकला पप्पा? मी सांगलंय तरी बी याची की धीरे धीरे लयन. तरी मोड लावली वजे तुम्ही फोन धुत वावरामध्ये हा तर बिना फोनचं जेवतो आम्ही. हा मोबाईल मागत नाही का मग त्यावाला? नाही माय नाही पाठ. मम्मीचा फोन काऊन रे तुला कोणाचा फोन आवडते बेटा? पप्पाचा. हा पप्पाचा फोन. तुला कोणाचा फोन आवडते? पाहून घ्या त्याला लावता येते. आता एवढा हुशार झाला तर की जाऊ दे. युट्यूब बी चालू करता येते फक्त नेट नाही चालू करता येत. काय वरण देऊ? सोनल जमलं काऊ ना बस ना बटावा. हा हेटू मोडलाय लवकर म्हणून काय हा. असं काही आहे मग आमचं जेवण. या तुम्ही जेवायले आमच्या घरी या वरण खायला. तुम्ही कधी खायला नसेल एवढ्या वरण ते खाऊ पाहा तुम्ही. चटणी प्लेट आहे ना घिसन. आमच्याकडे सगळेच लेकर खातात. शेंगदाणे चटणी केली काय? भाजीला काही नाहीये. आबाजी जेवले का रुद्रचे? आबाजी काही निघत नाही तो कसं राहते. आबाजी जेवले. आबाजी जेवले का?
चला आता आबाजी जेवले, आता आमूच राहिले, घे बा. आम्ही बी जेवतो आता. लोणचं घे बा. वा हा, बदल तू बदल ना मग. काय बदल जेवतो? बदल म्हणतो तुला बदलता येत नाही का? बदल ना बरं, हाताने घे, हाताने घे. नाही पाणी पाहिजे, आंबट पाणी आहे. ऐकत जा. खोकला येते सोना, लोणचं खायचं नाही बेटा संध्याकाळी. हा पण माझ्या तोंडाला काय आणखी पाहिजे की नाही? चटणी आहे म्हणतो ना तोंडला. तरी बी लोणचं असं जर शिल्लक धक्कं असं बी आहे का? असं काय आहे. चला आण राणी वाढवून देते पा. सांग घरातून गेली तशी आता राणवाडी या ना. चालू चालू पा. हे घे आण ना, प्लीज वाढून देते ना. अरे काय मग कसे पोहे देऊ का? हो माझं कुराला बेटा. तो म्हणतो आवाज वाढव. बस राणी. आमच्या त्याला आवाज येऊन राहिला काय म्हणून मला आवाज वाढवला. होणारी बाप्पा काय करता. या तुम्ही जेवण आम्ही घे जेवतो सांग. ना. घे प्लेट पोहे घे. राणीला राणीला प्लेट पोहे घे. राणीने चटणी घेतली. राणीला नुसतं खायला पाहिजे. हा चटणी. पोहे वरण. हा मग दे ना नुसतं काही नेता काय नाही मग भरणार. पोहे खाणार नाही ना. मला पहिले पोहे दे खाऊन घे, नुसतं वरण खाजो. त्याची गोष्ट नाहीये. प्लेट मध्ये घेऊन जाय म्हणा. हा जा जेव. आणि बघा दोघं मस्त टेन्शन दोघांचं वाढून दिलं जेवता. आणि राणी एकटी इकडे जाऊन बसली बा. बसली एकटी. स्पेशल एकाकडे जाऊन बसली. का बेटा वरण खात नाही? काहून आवडत नाही? आणि ते कसं आपण म्हणतो पण कमेंट कालच्या व्हिडिओ तुम्ही कोणीच कमेंट नाही केली. तर असे काही तुमचे प्रश्न नक्की विचारा कमेंट करून. त्याची उत्तर नक्कीच देईन मी. आणि कमेंटवर सुद्धा व्हिडिओ करेनच. आणि कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल आमच्या गावाकडली ते सुद्धा कमेंट करून सांगा. कारण काल कोणीच कमेंट नाही केली. कारण की तुम्ही कोणी आमच्या परिवाराला कोणा ओळखत नसाल म्हणून तुम्ही कमेंट केल्या नाही. तर असं काय आहे. तर आता आजच्या व्हिडिओ कमेंट करा. जरी आम्ही चुकलो तरी तुम्ही आमचे सांगा हा आम्हाला. तुम्ही तरी आधी आम्ही चुकून चुकून राहिलो. सांगा. आम्ही काही राग मानणार नाहीये. हा, काही गलती अशी तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. ते मान्य करतो आम्ही हा की आपण आधी चुकून राहिलो. हा तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही. आणि कमेंट वाचतो तुमच्या आणि त्याचं उत्तर सुद्धा देऊया. आणि त्या दिवशी एका ताईने कमेंट सुद्धा केली की आम्हाला दाजीचे बोलणे खूप आवडतात म्हणून आज दाजी बोलायला लागलेले. नाही तुम्हीच व्हिडिओ करत असते म्हणून तुम्ही करा व्हिडिओ म्हणून त्यांनी माईक म्हणजे कॅमेरा त्यांनी धरले तेच बोलायला लागले. ठीक आहे नाही. चला मग या आता तुम्ही जेवण राहिले. आता आम्ही जेवतो. खायला कोणा पण चालू द्या. तर आज आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही गेलतो आज मी गेलतो आज कोऱ्याले कपडे आणण्यासाठी. तर ते जे कपडे देतात ते लोक त्यातला एक जण मला म्हणे का दादा म्हणे तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी कोणता ड्रेस पाहिजे. तर त्याला मी सांगलं दादा हे माझी बहीण नाही आहे हे माझी मुलगी आहे. तर माझ्याकडे असं खालून वरून मला पाहिजे. तर याचं कारण काय असेल तू सांग बरं आता. वाटलं असेल ना की बा एवढी एवढी मुलगी त्यांची असं मला असं कन्फ्युजन जातं ना. काय माहीत. तर मी म्हणलं मी जे काय म्हणले तर मग तो माझ्याकडे खालून वरून पाय तर मी जरा विचारतच बोललो की याला काय वाटलं असेल असं. त्याला हेच वाटलं असेल की हा गडी केवढा दिसते आज पोरगी केवढी आणि आहे. मुलगी केवढी आहे. हा सानवी घरी आला खूप हसवत जाय हा म्हणे काही म्हणे कोणी काही म्हणतो म्हणे पण त्याला तर काय माहित बघ. अरे ते काय अशी गोष्ट त्यांना माहित नाही ना मग. एवढं थोडं माहित असतं ना कन्फ्युजन हा अशी गोष्ट झाली ती. की कोण आहे बन काय असं. हा. पण तुम्हाला कसं वाटलं? मला त्याला काय अलगच वाटलं म्हणजे काहीतरी वाटलं म्हणजे असं की बा आप काय कमी वयाचा दिसतो काय असं काहीतरी. हा म्हणजे बा पोरगी मोठी दिसू राहिली बाप वाटत नाही एवढा म्हणून जसं असं वाटलं म्हणून काहीतरी. जाऊ द्या चालूच राहायचे. तेच त्यांना माहित म्हणा. खरंच वाटतं नाही काय सांगितलं नवीन. तर आपल्याला एवढं सांगायचं होतं. चला खरंच वाटत असेल का? काय